वेलकम बॅक टू माय चॅनल. चला, तर मी आज चाललेलो आहे मुंबई एअरपोर्टला आणि मी कुठे चाललेलो आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे समजेलच. तर चला, बाय गाईज. आता आम्ही निघतोय. पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे आमची, तुम्ही बघू शकता. हे बघा, आमची पूर्ण पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे. बॅग वगैरे सगळं रेडी आहे. सो आता निघूया. चला. येस, कनक कसा लपतोय बघा. कनक झोपेतनं उठलाय कनक. आणि ही म्हणाली आता वाजलेत बघा किती, सगळ्यांचं पाया पडून झालेला आहे 12:20. चला. गणपती बाप्पा मोरया. बाय. चला, आता आम्ही निघालेलो आहोत एअरपोर्टकडे. सो आता आपण एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आपण बोर्डिंग करणार. मुंबई एअरपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला जायचं आहे गेट नंबर 4 जवळ. आपल्यासोबत नवीन मेंबर जॉईन झाले. हां, तर आपल्याबरोबर मनीष पण आहे. आणि हे तर माहीतच आहेत आपल्याला, JD. तो आता आपण पोहोचलोय बघा मुंबई एअरपोर्टला आणि आता इथून आपण एंट्री करणार आहोत. DG आता आपण मध्ये एनरोल केलेला आहे. सो आपल्याला काय वेट करावं लागणार नाही. एअरपोर्टमध्ये आपला चेक इन वगैरे झालेला आहे. बॅग पण आपण ड्रॉप केली आहे आणि आता खूप छान झालेली आहे सुविधा. बिकॉज पहिले काय असायचं की आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स आयटम सगळे एक एक करून ठेवावं लागायचे ट्रॉलीमध्ये. पण आता एकाच बॅगमध्ये जरी असले तरी काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे आम्ही काय झटपट झाला एकदम. अगदी 2 मिनटातच सगळं आवरलं आणि मी बाहेर पण आलो. आता जाऊया आपल्या गेटकडे. बघूया, त्याच्या आधी आपण लॉन्जमध्ये जाणार आहे. तर थोडासा आराम करूया. बिकॉज आत्ता वाजलेत 2:45 आणि आपल्याला 5-4:30चं बोर्डिंग आहे. बट 5ला गेलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. तर बघूया, आता 2 तास आहेत अजून शिल्लक. तर आपण कुठेतरी थोडा रेस्ट करूया, कारण की ऑलमोस्ट रेस्ट नाही झाली. तुम्ही बघितलं, आधी आपण गेलेलो सकाळी एकवेरेला, तिकडनं आलो आणि डायरेक्टली इकडे झालो एअरपोर्टला. थोडं कॅमेरा पण शिकतो आहे अजून, कॅमेराचं सेटिंग कसं काय ऑपरेट करायचं. क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. मी आता थोडेसे फोटो पण काढले. फोटो क्वालिटी पण खूप चांगली आहे, व्हिडिओ पण चांगली आहे. बाकी स्लोमो आणि टाईम लॅप्स वगैरे बघूया. जसं थोडंसं आपण हँडी होईल आपल्या हातात तसं आपण करूया, तुम्हाला दाखवूया. पण कालचा व्हिडिओ जो एकविराईचा आपण शूट केलेला मंदिरापासून, मंदिराच्या गाभाऱ्याच्या नंतरपासूनचा, तो पूर्ण आपण याच्यामध्ये शूट केला आहे. तर तुम्ही मला सांगा कसं आहे आणि काय चेंजेस करायचे काय. आणि त्याच्यामध्ये मी माईक लावला नव्हता, आज माईक लावला आहे. ह्याच्यासोबत DJIचा एक माईक मिळालेला आहे. आम्ही आवाज चेक केलेला, खूप छान येतं. सराउंडिंग आवाज वगैरे पूर्ण ब्लॉक करतं ते. आता बघू, तुम्हाला तर ऐकायला मिळतच असेल आता. सो आता आपण अदानी लॉन्जमध्ये बसलेलो आहोत आणि एक ब्लॅक कॉफी घेतली आहे. आता जस्ट थोड्या वेळाने आपली बोर्डिंग पण स्टार्ट होणार आहे. थोडंसं अर्धा तास रेस्ट केला चेअरवर बसून आणि थोडं बरं वाटतं आहे. बघूया आता अमृतसरला पोहोचल्यावर. बाय द वे, मी तुम्हाला सांगितलं ना की मी अमृतसरला चाललो आहे. तर हा अनप्लॅन्ड
प्लॅन बनला आहे. ॲक्च्युली आपले एअर विस्तारामध्ये आपले काही फ्लाईट तिकीटचे वाउचर आपल्याला मिळालेले, बट आता एअर विस्तारा एअर इंडियामध्ये मर्ज झालेली आहे. सो आपल्याला जे वाउचर्स होते ते नोव्हेंबर एंडपर्यंत क्लेम करायचं होतं. सो त्याच्यामुळे मग मी 2-3 दिवस माझ्याकडे होते थोडी शिल्लक, बिकॉज थोडं आता बिझी शेड्यूलमधून दिवाळी वगैरे झाली आहे, तर थोडंसं बिझनेस पण स्लो झालेला आहे. सो म्हटलं 2 दिवस थोडं फिरून येऊया अमृतसरला. फॅमिलीमध्ये मी मिसेसला विचारलेलं, पण ती मुलांची शाळा वगैरे त्याच्यामुळे नाही बोलली. लेडीजला तुम्हाला माहिती आहे थोडंसं सॅक्रिफाईस करावं लागतं आपल्या मुलांसाठी. सो सल्यूट तिच्यासाठी, कारण की तिने हा डिसिजन घेतल्यानंतर ती येऊ शकली असती. ती बोलली असती चला मी जाते तुमच्यासोबत, पण नाही, ती थांबली मुलांसाठी. सो थँक्यू सोनाली. अर्धनी लॉन्जमध्ये आलेलो आणि आपण ब्लॅक कॉफी घेतलेली आहे आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा मेनू दाखवतो. ॲक्च्युली मगाशी थोडंसं व्हिडिओमध्ये झालेलं. बघा इथे हा पूर्ण लिकर सेक्शन आहे. हा चार्जेबल आहे. आय थिंक बिझनेस क्लाससाठी आय डोंट नो, मला माहीत नाही चार्जेबल आहे की नाही. बिझनेस क्लास के लिए भी चार्जेबल है? यस. ओके, तो बिझनेस क्लाससाठी पण चार्जेबल आहे. ओके, कॅमेरा या नो एक्चुअली फॉर व्लॉगिंग कैमरा, यूट्यूब के लिए वीडियोस. Yes. It's not like talking to someone. It's not a phone. No. Yeah. सो बघा आता आपल्या जो गिम्बल आहे ओस्मो पॉकेट 3, त्याच्याबद्दल बऱ्याच जणांना क्युरियोसिटी आहे की काय आहे नक्की एवढं छोटंसं गिम्बल टाईप आहे, मोबाईल टाईप, तो काय आहे म्हणून. सो बघा आता मी मे बी आय थिंक मेनू म्हणून मी दाखवतो. ब्रेकफास्ट मेनू तर स्टार्ट झालेला आहे. इथे फ्रूट सेक्शन आहे, सँडविच, सलाड, पूर्ण इथे कॉर्नफ्लेक्स वगैरे आहे, ड्रायफ्रूट्स आहेत, योगर्ट्स आहे आणि डिनर पण अजून चालूच आहे ॲक्च्युली. तो चेंज होतो आहे आता, डिनर चालू आहे आता, तो ब्रेकफास्ट चालू केलं आहे तुम्ही. आणि आपल्याला जायचं आहे 43 कडे. ओके, सो फ्लेवर ऑफ मुंबई, आस्वाद, भगत ताराचंद यांचे स्टॉल्स आहेत छोटे छोटे. सो बघा प्रीमियम इकॉनॉमी असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट ॲक्सेस मिळालेला आहे आणि इथून तुम्ही बघू शकता प्लेन आपल्याला लागलेलं आहे, प्लेनच्या साईडला आहे. सो चला आता आपण जाऊया. ओके, हा एक फायदा आहे प्रीमियम इकॉनॉमीचा. फ्लाईटमध्ये स्टारबक्सची कॉफी मिळालेली आहे, पण फ्रँकली स्पीकिंग मी स्टारबक्सचा फॅन नाही आहे. बट असं काय देऊन स्टारबक्सचं नाव खराब करू नका प्लीज. एअर विस्तारा असो, एअर विस्तारा टाटामध्ये, एअर इंडियामध्ये, बट प्लीज. कारण की ही आपली नॉर्मल कॉफी आहे फक्त, आणि फक्त हा ग्लास स्टारबक्सचा आहे. सो बाकी सगळं खूप छान होतं. मी ऑमलेट ट्राय केलं आणि सँडविच ट्राय केलं, खरंच खूप छान होतं. पण हे खूप म्हणजे एक्स्ट्रा चार्ज घ्या, पण असं काहीतरी देऊ नका. म्हणजे नॉर्मल आपली कॉफी जी असते ना ती
तरी बरी. फायनली आपला फ्लाईट आता लँड झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता बघा. आणि 1 2 3 येस येस हो. फायनली फ्लाईट लँड झालेली आहे आपली. चला आता निघूया. चला आता आपली फ्लाईट लँड झालेली आहे आणि आता आपण उतरलेलो आहोत अमृतसरला. आणि इकडे क्लायमेट आपल्या इथल्यापेक्षा थोडा कोल्ड आहे. 11 सेल्सिअस दाखवते मोबाईलमध्ये. वेलकम्स यू. बघा आता आपण अमृतसर एअरपोर्टवर आहोत आणि इथे सर्व त्यांच्या जवानांचे फोटो लावलेले आहेत. बघा इथं शॉपिंग चालू होते लगेच. गॉगल्स आणि बघा आपल्याला ट्रॉली घेऊया. निघूया आपण बाहेर एअरपोर्टच्या. आणि बघा छोटासा एअरपोर्ट आहे बट एकदम नीटनेटका आहे. वेलकम टू अमृतसर. अमृतसर एअरपोर्टला उतरले की लगेच रिक्षावाले टॅक्सीवाले उभे असतात. शेअरिंग रिक्षा शेअरिंग टॅक्सी वगैरेवाले ओला उबेर ते पण आहेत. बट आपण इकडे बाहेर गाडी पकडणार आहे. चला आता गाडी पकडूया सिटीमध्ये जाऊया आणि मग पुढचं तुम्हाला दाखवतो. सिटीमध्ये पोचल्यावर खूप टायर्ड झालो आहे तर थोडा रूम वगैरेवर गेलो थोडं फ्रेश होईन किंवा डायरेक्ट पहिले टेम्पलला पण दर्शन करू शकतो. बघूया कारण की आपली आंघोळ वगैरे तर झालेली आहे. जाते जो बोले सत श्री अकाल. टेम्पलकडे सिटीमध्ये झालं आहे. तिथून पुढे आपण बाकीचे ठिकाण आधी आपण रूमचा बंदोबस्त करणार आणि मग मंदिर वगैरे सगळं दर्शन करून थोडं आउटसाईडला आहे. जसे सगळीकडे असतात तसं फक्त आपल्या मुंबईचं मला वाटतं एअरपोर्ट सिटीमध्ये आहे. बाकी मोस्टली एअरपोर्ट तर आउटसाईडच असतात. आपण त्याप्रमाणे आउटसाईडला जाईल. बाकी 5 स्टार वगैरे जे असतात ते जवळ आहे. जसं जसं आपण सिटीच्या जवळ यायला लागलो आहे तसं जसं ट्रॅफिक चाललेली आहे. बघू शकता लोकांची कामाला जायची गडबड, शाळेत जायची मुलांची गडबड. एअरपोर्टचं कसं एकदम शांत वातावरण जात आहे. लगेच सिटी एरियामध्ये कन्वर्ट झालेलं आहे. बंगलो वगैरे तिथे पण बंगलोचं ट्रेंड आहे जास्त.
सिटीमध्ये एंटर केलेलं आहे. इथून गोल्डन टेम्पल आहे 2.5 किलोमीटर आणि जे बाजूला स्टेशन आहे रिसर्च स्टेशन, आता स्टेशन एरियात आहे. आता बघा ओल्ड सिटीमध्ये आपण आलेलो आहे. चला आता आपण जाऊया. फ्रेश झालेलो आहे. आता आपण जाणार आहोत टेम्पल व्हिजिटला आणि आणखी थोडे जे पिकनिक स्पॉट आहेत इकडचे ते बघूया आणि मग पुन्हा येऊन थोडंसं रेस्ट करूया आणि मग परत संध्याकाळी जाऊया. तर चला रेडी झालो आहे. बघा असं मी हॉस्टेल बुक केलं मी. ॲक्च्युली रूम त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहेत, तर ते बोलले 1 नंतर होतील, मग तेव्हा तुम्हाला देतो. पण हे पण ठीक आहे, त्यांनी टेम्पररी हे आपल्याला दिलं आहे असं. हे पण ठीक आहे, खाली स्टोरेजसाठी जागा आहे. हा आपला बेड आहे. वरती अजून एक आहे, अजून कोणा आलं नाही आहे सध्या. आणि हा वॉशरूम आहे. वॉशरूम पण छान क्लीन आहे. हँडवॉश आणि आंघोळीसाठी आणि तिथे शॉवर जेल आहे, हँडवॉश आहे. आणि या रूमचे चार्जेस आहेत काहीतरी 400 रुपीज. असं चांगलं आहे तसं. पण आपण त्यांना सांगितलं की आम्हाला तो जो रूम आम्ही बुक केला आहे तो पाहिजे मला, कारण की एकटा आहे. पण तरी पण काय थोडंसं प्रायव्हसी पण होतं. आपल्याकडे सामान वगैरे पण आहे, कॅमेरा वगैरे आहे. तर आणि हे प्रत्येक वेळेस आवरून ठेवावं लागतं कुठे जायचं असलं फिरायला वगैरे. तर मग त्यापेक्षा आपलं रूम असलं कसं तर रूममध्ये ठेवलं, निघताना चेकआउटच्या वेळेस आवरलं की होऊन जातं. तर चला तर आपण निघालो आहे. कसा वाटतो आपला आजचा लुक जरा कमेंट करा. जो बोले सोनियाल सत श्री अकाल. आपण गाडी पार्क केलेली आहे इकडे आणि आता चाललो आहे गोल्डन टेम्पलला. 20 रुपये पार्किंगचे आहेत. आता आपण आलेलो आहे गोल्डन टेम्पलच्या आवारात आलेलो आहे. आपली गाडी आपण मागे पार्क केली, तुम्हाला दाखवलं. आणि आता हे बघा, हे मंदिराचं मेन, हे बघा मंदिराची एंट्री आणि सगळे इकडे स्टॉल्स वगैरे आहेत. हाँ आपकी भी आएगी, मेरी आ गई फोटो. हाँ दिखे. चलो बढ़िया है. सच्चखंड श्री हरिमंदिर साहिब, श्री दरबार साहिब, श्री अमृतसर साहिब. किती सुरेख असं मंदिर आहे. आणि तर आपल्याला तिकडे चप्पल काढायला जायचं. पहिले चप्पल काढायची आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये एंट्री आहे. इथे कारंजा पण आहे पाण्याचा, तो रात्री चालू होत असेल. तर चला आता चप्पल काढूया आणि मग नंतर परत येऊया, दर्शनाला जाऊया आतमध्ये. आता आपण दर्शन घेऊया निवांत आणि व्हिडिओग्राफीसाठी आपण परत पुन्हा येणारच आहोत. हे बघा इकडे चप्पलसाठी आहे, धुया तिकडे, मग पाय धुवायचे आणि मग आज आतमध्ये एंट्री आहे. एंट्रीच्या बरोबर समोरच आहे, समोरच पाय धुण्यासाठी आहे. पाय धुवूनच आतमध्ये एंट्री मिळेल. हे एक चांगलं आहे, बघू शकता. इथे पाय धुवायचे आणि मग आतमध्ये जायचं. तर आता आपण मग पाय धुवूया आणि आतमध्ये जाऊया.
गोल्डन टेम्पलच्या आतमध्ये दर्शन घेण्यासाठी साहेबांच्या दरबारात. टेम्पलच्या बरोबर समोर इथे लंगर हॉल आहे. लंगर हॉलमध्ये जाण्यासाठी पण पाय धुवून करावं लागतात. बघा आपण खाली भेटलेली आहेत. आपण जेवणार आहोत, तसाच खाणार आहोत. मागे आहे श्री गुरु रामदासजी निवास. हो बघा, आता आपलं गोल्डन टेम्पलमध्ये दर्शन झालेलं आहे. मस्त छान असं दर्शन झालं. 2 तास लाईनमध्ये लागले, 2-2.5 तास. आणि आता आपण बाहेर आलो आहे. मस्त लंगरमध्ये आपण प्रसाद पण ग्रहण केला. आणि आता इथं समोरच बघा प्राचीन श्री शनिदेवजी मंदिर आहे. स्थापना 1761. मार्केट बघा कसा आता. तलवार, परत त्यांचे ते शस्त्र सर्व आहे तिथे. बघू शकता माझ्या मागे पूर्ण मार्केट आहे अमृतसरचा, ओल्ड अमृतसरचा. आणि आता आपण चाललो आहे जालियनवाला बाग बघायला. भारताच्या इतिहासातील एक रक्तरंजित घटना जिथे घडलेली अशी ती साक्षीदार आहे जालियनवाला बाग. जनरल डायर या ब्रिटिश अधिकाऱ्याने ज्यावेळेस गोळीबाराचे आदेश दिलेले, फायरिंगचे डायरेक्ट, तेव्हा खूप सारे भारतीय म्हणजे शेकडोंच्या संख्येने भारतीय मृत्युमुखी पडलेले. ती अरुंद अशी भिंत होती जिथून सगळे लोक आतमध्ये शिरलेले आणि बाहेर यायला रस्ता नव्हता. कारण की हा आज पण बाहेर येण्यासाठी आणि आत जाण्यासाठी हा एकच रस्ता आहे. तर त्यांनी हा रस्ता पूर्ण ब्लॉक केलेला आणि मग सगळ्यांवर बेछूट असा गोळीबार केलेला. ही अशी कुप्रसिद्ध अशी विहीर जिथे लोकांनी उड्या टाकल्या जीव वाचवण्यासाठी, पण तिथेही त्यांचा मृत्यू झाला आणि प्रेतांचा अक्षरचा खच लागला होता त्यावेळेस. या भिंतीवर अजून पण गोळ्यांचे निशाण जसे तसे आहेत. तुम्ही बघू शकता किती सहारक असं गोळीबार झाला असेल. विदारक असं दृश्य असेल त्यावेळेस. आपलं बोट जरी कापलं तरी आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. पण इथे 100-125 तसे शेकडो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली फक्त भारताच्या स्वातंत्र्यासाठी. तो पण असतो. लाईट शो असतो पंजाबीमध्ये 6 ते 6:30 आणि हिंदीमध्ये असतो 6:45 ते 7:30 असं. बघा
जनरल डायर की गोलियां ने हिंदू और मुसलमान में कोई भेद न किया था। अमृतसरचा जुना मार्केट, ओल्ड मार्केट, छोट्याशा गल्ल्यांमध्ये आणि हे जुनी जुनी दुकानं एकदम फेमस पंजाबी लस्सी दुकानं आहेत, कडे वगैरे आहेत, मॅग्नेट आणि लहान मुलांची खेळणी, गाजर हलवा, रबडी,